काठियावाडी खिचडी रेसिपी। नमस्कार, कुकिंग पेअर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काठियावाडी खिचडी रेसिपी। भारतात प्रत्येक घरात खिचडी बनते व ती सर्वांना आवडते। नेहमी असे पाहायला मिळते की लोक दिवसा जेव्हा पोट भरून जेवण करतात तर रात्री त्यांना हलके जेवण करावेसे वाटते। हलक्या जेवणात खिचडी हा एक उत्तम ऑप्शन आहे। खिचडी खाताना पण चविष्ट लागते आणि पटकन बनते। खूप ठिकाणी खिचडी साधी बनवतात। काठियावाडी खिचडीची रेसिपी जाणून घ्या। चला तर मग रेसिपी लिहून घ्या। साहित्य: 1 वाटी तांदूळ, 1 वाटी मूग डाळ, 1 कांदा, 1 चमचा आलं पेस्ट, 4-5 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची कापलेली, 1 टोमॅटो, 1 बटाटा, 1 वाटी मटर, हिरवी कोथिंबीर बारीक कापलेली, 1 चमचा जिरे, 4 चमचे तेल, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला। काठियावाडी खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मूग डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्या व पाण्यात भिजवून ठेवा। यानंतर बटाटा, कांदा, टोमॅटो याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या। आता एक कुकर घेऊन त्यात भिजवलेली डाळ आणि तांदूळ टाका। सोबतच बटाटा, मटर, हळद आणि मीठ टाका। जेवढे डाळ तांदूळ तुम्ही घेतले आहे त्याच्या 4 पट पाणी टाका व 3 ते 4 शिट्ट्या घ्या। जेव्हा खिचडी शिजेल तेव्हा एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, लसूण, आले पेस्ट आणि हिंग टाकून परतवा। मसाला चांगला परतवला गेला की त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, गरम मसाला टाकून हे मिश्रण परतवा। या मिश्रणात मग थोडे पाणी टाका व छान शिजल्यावर यात आपण केलेली खिचडी टाका व 2 ते 3 मिनिटे शिजू द्या। नंतर खिचडीवर चिरलेली हिरवी कोथिंबीर टाका। खिचडीसोबत तुम्ही चटणी, लोणचे, पापड सर्व्ह करू शकतात। अशाच प्रकारची नवनवीन रेसिपी ऐकण्यासाठी आमच्या कुकिंग पेअर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।